महान राणी साधी मार्ग सुलभ निर्ज समाधी नेतारुण्य भवसागरी मानवा शोधरे अंतरे शीतलावून त्रिपुटावरी मानवा शोधरे अंतरे शीतलावून त्रिपुटावरी मानवा शोधरे सदा हृदयी प्रेम भावे नित्य गुरुचे नाम स्मरावे सदा हृदयी प्रेम भावे नित्य फुलाजीचे नाम स्मरावे। आपल्याला बाबाजीनं आज हे ध्यान मंदिर दिलं, कशासाठी दिलं? आताच काका म्हणले, काकानं आपल्याला किती चांगल्या पद्धतीने सांगितलं, जागा एकांत असावा तिथे कल्लोळ नसावा, म्हणून आपल्याला या एका जाग्याची गरज आहे। आपल्या घरी काय होते, लेकरच बोलते, भांडत पडते, काहीतरी होते, है ना, असं होते। म्हणून आपल्याला एका जागी बसण्यासाठी मंदिर हो, हे मंदिर आहे। आपल्याला संत ते जंगलामध्ये राहिले, ते झाडामध्ये बसले। आताच काकानं काय सांगलं, बाबा कुठं बसले, कुठं बसले? त्या माळावर बसले। त्याच्यानंतर कुठं बसले? दामाजीला जाऊन बसले। काहून की त्याला जागा एकांत असावा तिथे कल्लोळ नसावा। देव इकडे तिकडे भेटते असा म्हणतो ना आपण, तर तुकाराम महाराज काय म्हणले, मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना रूपी नाना देही तुझा देव आहे म्हणले। एका जागेवर आहे म्हणले का देव? नाही, सर्व भूत आहे। आताच काका म्हणले सर्व भूत आहे म्हणलं, तर सर्व चराचरामध्ये तो भरून उरलेला ते आपल्यामध्ये नाही। बाबा तुम्ही दर्शन घ्यायला जात होते, बाबा को असा रागवत होता, म्हणत होते तुम्हाला अकलाच नाही म्हणत होते, तुम्ही ऐकतच नाही माझ्या गोष्टी, पायात येऊन पडता। तुमच्यामध्ये देव नाही का? तुमच्यामध्ये देव नाही का? तुम्ही रिकामे आहात, झाड झुड जंगल सर्वांमध्ये आहे ना, सर्वांमध्ये देव आहे। तुम्ही का रिकामेच आहे का? बोलण्याचा मतलब बाबाचा एवढाच होता की तुम्ही ध्यान करा आणि तुमच्या मधला ईश्वर तुम्ही जागवा, तुमच्या मधला ईश्वर तुम्ही जागावा। आत्म्याच्या पलीकडे देव नाही, श्वास उश्वासाच्या पलीकडे मंत्रच नाही। बाबाने आपल्याला सरळ शब्दामध्ये सांगला, तुमचा जो आत्मा आहे तोच परमात्माशी ध्यानामधून आपल्याला एक व्हायचा, हेच बाबाजीने सांगितलं, संतांनी आपल्याला आरती तुमचे करीतो मी, तन मन अर्पुनिया, आरती तुमचे करीतो मी, तन मन अर्पुनिया, शिवा